नमस्कार मित्रांनो, आपल्या जुन्या आठवणी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत। इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ्यपुस्तक। आज आपण बघणार आहोत हिशोब। पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाचा कणाकणाचा हिशोब देवाला देणारी एकच व्यक्ती ती म्हणजे महात्मा गांधी। त्या व्यक्तीत विलक्षण असे आकर्षण होते। गांधीजी जेव्हा हसत तेव्हा त्यांचे ते हसणे माणसाला खिळून टाकत असे। 1944-45 या वर्षामधला कोणता तरी तो दिवस, ऐन दुपारची 2 ते 3 ही वेळ, नागपुरी उन्हाळा रणरणत असलेला। निमित्त कोणते हे आता नक्की आठवत नाही, पण मला सेवाग्रामच्या त्यांच्या झोपडीत जायला मिळाले। सेवाग्रामची त्यांची झोपडी अजून जपली गेली आहे। मी जेव्हा झोपडीत गेलो तेव्हा गांधीजी आपल्याच कामात मग्न होते। त्यांच्याजवळ एका कोपऱ्यात त्यांचे सचिव प्यारेलालजी आपल्या कामात गुंतले होते। मी गुपचूप आत गेलो, प्यारेलालजीच्या बाजूला जाऊन बसलो। मी प्यारेलालजीच्या हाती एक पत्र दिले आणि मी जातो अशी खूण केली। प्यारेलालजींनी खुणेनेच बैस असे सांगितले। मी घुटमळत खाली बसलो। कुणीही बोलत नव्हते। दुपारची 2:30-3ची वेळ असेल। एक उंच पुढे गृहस्थ आत आले। प्यारेलालजींनी त्यांना खूण करून बसायला सांगितले। त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागलेली होती। वेळ आणि काळ निश्चित व्हायचा होता। राजकीय पुढाऱ्यांना स्वतंत्र भारताची स्वप्ने पडू लागली होती। साधनसूचित्वावर विश्वास असलेल्या गांधीजींना स्वप्न नव्हे तर प्रत्यक्ष स्वातंत्र्य दिसत होते। त्यावेळी एक कल्पना पुढे आली की सक्षम आणि श्रीमंत माणसांनी खेडी दत्तक घ्यावीची, त्या खेड्यात सर्व सोयी स्वखर्चाने उपलब्ध करून द्यायच्या आणि खेड्यांचा विकास साधायचा। गांधीजींना ही कल्पना रुचली नाही। त्यांचे मत होते की बाहेरून आलेल्या पैशाची किंमत लोकांना कळणार नाही। लोकांतूनच पैसा मिळाला तर त्याची किंमत त्यांना कळेल आणि मनापासून ते सुखसोयीचा भोग घेऊ शकतील। ते ग्रस्त असलाच काही विचार घेऊन आले असावेत असं मी तर्क केला। ते भले ग्रस्त निमूट बसून राहिले। आल्या गांधीजींनी आपल्या चष्म्याच्या वरूनच त्यांच्याकडे बघितले। पुन्हा ते गांधीजींनी आपल्या चष्म्याच्या वरूनच त्यांच्याकडे बघितले। पुन्हा ते आपल्या लिखाणात मग्न झाले। 4-5 वेळा तरी गांधीजींनी त्यांच्याकडे तसे पाहिले असावे। सारे स्तब्ध। बाहेरून 8 फूट उंचीची ती झोपडी। विजेचा किंवा हाताचा पंखा नाही। गांधीजींच्या डोक्याला चिक्कम मातीचे पांघरून ते आपल्याच कामात दंग। प्यारेलालजींनीही खाली बघत काही लिहित असलेले। माझी नजर कधी गांधीजींकडे, कधी प्यारेलालजींकडे, कधी त्या ग्रहस्थांकडे आणि कधी धरणीकडे। 10-15 मिनिटे गेली। ग्रहस्थ चुळबुळू लागले। प्यारेलालजींची नजर वर उठताच त्यांनी हातांनी खूण केली। मला तहान लागली आहे। प्यारेलालजींनी काही न बोलता आपले बोट एका कोपऱ्याकडे दाखवले। तिथे एका छोट्या घड उंचीवर एक माठ ठेवला होता। माठाची झिरप झेलायला एक परसरत कठोरी होती। झाकणीवर 2 पेले होते आणि एका पाटीवर लिहिले होते, गिलास को मुँह न लगाइए। त्यांना खरोखरीच तहान लागली असावी। ते ग्रस्त उठले। आवाज न करता एका प्याल्याने दुसऱ्या प्याल्यात त्यांनी पाणी ओतले। प्याला भरून पाणी त्यांनी घशातून आत ओतले। तेवढ्याने तहान भागली नसावी म्हणून दुसरा प्याला त्यांनी भरला। त्यातले अर्धे पाणी पोटात गेले। उरलेले अर्धा प्याला पाणी त्यांनी बाहेर जाऊन एका झाडापाशी ओतले।
पुन्हा सर्व व्यवस्थित ठेवून आपण आपल्या हाताने पाणी पिऊ शकतो असा आविर्भाव आणून ते ग्रस्त एक प्रकारच्या तृप्तीने आपल्या जागी येऊन बसले. गांधीजींनी त्यांना बोलावले. ग्रस्तांनी आपल्या भेटीचा उद्देश प्रथम कथन केला. खेडे दत्तक घेण्याची आपली कल्पना व ऐपत स्पष्ट केली. गांधीजींनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकले आणि हसत हसत विचारले, आपलं वय किती? बापू, प्रश्न वयाचा नाही, माझ्या इच्छाशक्ती व काम करण्याची हिंमत कायम आहे. तरी सहज विचारतो, तुमचं वय किती? असेल 43-44. म्हणजे तुम्ही तरुणच की? तेच तर मी म्हणत होतो. किती दिवसापासून पाणी पिण्याची सवय आहे? म्हणजे काय? नाही, सहज विचारतो. बालपणीची काही अजाणती वर्ष सोडली तर जवळजवळ 35 वर्ष तुम्हाला पाणी पिण्याची सवय आहे. म्हणजे काय बापू, मी समजलो नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. 35 वर्ष तुम्हाला पाणी पिण्याची सवय आहे, तरीही आपल्याला एका तहानलेला किती पाणी हवं याचा तुम्हाला अंदाज आला नाही. मगाशी मी बघितलं, तुम्ही अर्धा प्याला पाणी झाडाला नेऊन टाकलं. त्या पाण्याचा सदुपयोग झाला हे मी कबूल करतो, पण सर्वांना ही सवय असेल असं मला वाटत नाही. एका तहानलेला जर अर्धा प्याला पाणी वाया गेलं तर भारतातील 30-32 कोटी लोकांच्या तहानलेला 15-20 कोटी प्याले वाया जातील. लोकसेवेचं व्रत जर आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्या गरजांचा हिशेब ठेवायला नको का? अन मध्येच थांबून गांधीजी इतके छान हसले की जणू झाडावरून गार वारा यावा आणि या गार झुळक्याने माणसाचे अंतरंगही शीतल स्वच्छ व्हावे. धन्यवाद मित्रांनो. हा पाठ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.